आखाती देशात सुरू असलेला युद्धाचा परिणाम जर आपण पाहिला तर सर्वसामान्यांवर मागील काही दिवसांपासून होत आहेत। एकीकडे सिलेंडरसाठी सर्वसामान्य नागरिकांना रांगावा लागत आहे, तरी देखील वेळेवर सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे मोठी जी आहे ती संघर्ष करावा लागतो। दुसरीकडे आता या संपूर्ण युद्धाचा परिणाम आता खाद्यतेलाच्या दरावर देखील झालेला आहे। जवळपास 15 लिटर तेलामागे 150 रुपयांची वाढ जी आहे ती सध्या अमरावतीमध्ये झालेली आहे। मी सध्या अमरावतीच्या एका दुकानामध्ये आहेत, शॉपमध्ये, आणि या ठिकाणी आपण बघू शकतो तेलाच्या कॅन्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, परंतु तेलाचे दर जे आहेत ते 1 लिटर मागे साधारणतः 10 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट जे आहे ते कोलमडणार आहे। आगामी काळामध्ये अशीच परिस्थिती राहील तर पुन्हा दरात वाढ होईल असं जे आहे ते व्यावसायिकांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत। ताई, काय सांगणार? सिलेंडरची मारामार असताना दुसरीकडे आता तेलाच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे, काय परिणाम झाला? जे बघा, एका लिटर मागे 5 रुपयाची वाढ झालेली आहे, 10 रुपयाची वाढ झालेली आहे। तर त्याच्यामुळे 5 लिटरची कॅन घ्यायला गेलो तर त्याच्यामागे 50 रुपये वाढतात आणि सिलेंडर सध्या मिळत नाही आहे। आणि त्याच्यामुळे काय झालं की आमचा बजेट कोलमडलेला आहे, त्याच्यामुळे खूप त्रास होतोय आम्हाला। आणि हेच आगामी काळात आणखी दर वाढतील असं व्यावसायिकांच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे। कसं पाहता, काय सरकारला आवाहन करणार आहे ज्या पद्धतीने आता तेलाचे दर देखील वाढतात? आम्ही सरकारला हे सांगेल की हे युद्ध जे आहे ते लवकरात लवकर थांबायला पाहिजे, जेणेकरून आम्ही सर्वसामान्य लोक आहे यांचं थोडं जे आता आमचं बजेट कोलमडलेलं आहे, आम्हाला त्रास होतोय, तो त्रास आमचा थांबेल, थोडा कमी होईल त्या पद्धतीने। तर तसेच सर्व भाव वाढ झालेलीच आहे, पण आता या युद्धामुळे आमच्यावर आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आमची। तर हे युद्ध थांबायला पाहिजे असं आम्हाला वाटते। नक्कीच आपण बघू शकतो सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। आपण बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचं जे आहे ते तेल विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये आहेत, पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तेलाचे दर जे आहेत ते जवळपास एक 15 लिटरचा जर पिंपक जर घ्यायचा झाला, तेलाची कॅन 15 लिटरची घ्यायची झाली तर साधारणतः जवळपास 150 रुपये जे आहेत 150 रुपये अधिकचे ग्राहकांना मोजावे लागतील। त्यामुळं कुठेतरी ही दरवाढ थांबली पाहिजे असं ग्राहकांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।